गुड मॉर्निंग सर्वांना. गुड मॉर्निंग. NMEMS या परीक्षेसंदर्भातली माहिती आणि ही परीक्षा आठवीच्या मुलांनी का द्यावी या संदर्भातली सर्व इत्थंभूत माहिती, या परीक्षेचा अभ्यासक्रम, या सर्व बद्दल माहिती आज आपल्यासोबत सचिन सर आहेत, ते देणार आहेत. ही परीक्षा स्पर्धा परीक्षा म्हणून किती महत्वाची आहे हे तुम्हा सर्वांना यातून कळणार आहे. आणि ही परीक्षा स्कॉलरशिप पेक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा आठवी पेक्षा सोपी असते. तर ती परीक्षा पास नुसतं नाही तर शिष्यवृत्ती धारक होण्यासाठी आपल्याला किती गुण लागतात. आणि आपण ह्या NMS च्या सुपर 30 बॅच मध्ये, म्हणजे 30 मुलांची फक्त बॅच असणार आहे. आणि 30 मुलांना ही NMEMS शिष्यवृत्ती कशी प्राप्त होईल यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. तर मी सचिन सरांकडे हँड ओव्हर करतो. सचिन सर, आपण आजचं सेशन सुरू करा. येस सर. थँक्यू सर. गुड मॉर्निंग सर्व पालक विद्यार्थ्यांना. अ, इयत्ता 8वी या वर्गासाठी जी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे NMMS नावाची जी परीक्षा घेतली जाते, या परीक्षेच्या तयारीच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. अ, सर्व विद्यार्थी मित्रांना आज आपण NMMS काय आहे त्याची एक प्राथमिक माहिती घेणार आहोत. आणि जर आपल्याला वेळ मिळाला तर बुद्धिमत्तेचा एक टॉपिक, फासा किंवा घन, हा आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सर्वांचं या ग्रुपमध्ये स्वागत आहे. अ, ही स्पर्धा परीक्षा आहे, नियमित अभ्यासक्रम नाहीये. आता सर्वांना कल्पना आहे की आजचं युग हे सर्व स्पर्धा परीक्षेचं युग आहे. नियमित अभ्यासक्रमावर तुम्हाला कुठेही तुमचा नंबर किंवा कोणत्याही कोर्सला तुमचा नंबर लागत नाही. त्यासाठी तुम्हाला अगोदर केव्हा एखादी स्पर्धा परीक्षा द्यावं लागते. उदाहरणार्थ, तुम्ही 11वी-12वी झाला, तुम्हाला मेडिकल डॉक्टर व्हायचंय, तर तुम्हाला सुरुवातीला अगोदर 12वीच्या नियमित अभ्यासक्रम झाल्यावर स्पर्धा परीक्षा द्यावी लागते, नीट नावाची. सेम तुम्हाला 11वी-12वी नंतर इंजिनिअरिंगला जायचं असेल, तर तुम्हाला JEE परीक्षा द्यावी लागते. तसंच तुम्हाला उपजिल्हाधिकारी किंवा इतर अधिकारी व्हायचं असेल, तर तुम्हाला MPSC ची स्पर्धा परीक्षा द्यावी लागते. तसंच तुम्हाला UPSC आहे. शिक्षक होण्यासाठी TAIT टेट नावाची परीक्षा आहे. म्हणजे तुम्हाला स्पर्धा परीक्षेनं भविष्यामध्ये तुम्हाला तोंड द्यावं लागणार आहे. तुम्हाला फेस करावं लागणार आहे. परंतु ह्याची तयारी तुम्ही 10वी, 11वी, 12वीच्या ऐवजी अगोदरच तुम्हाला 8वीला व्हावी. आणि त्यातून तुम्हाला जी बुद्धिमान विद्यार्थी आहेत, हुशार विद्यार्थी आहेत, त्यांना एक आर्थिक मदत सुद्धा व्हावी, या हेतूनं या NMMS नावाच्या परीक्षेची सुरुवात शासनानं 2006-07 पासून केलेली होती. आपल्याला हे तुम्हाला आता सांगितलंय. NMMS चा लॉंग फॉर्म काय आहे? N फॉर नॅशनल, M फॉर मीन्स कम मेरिट, मेरिट आणि स्कॉलरशिप स्कीम. म्हणजेच काय? राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना. ही परीक्षा केंद्र सरकारतर्फे घेतली जाते, लक्षात घ्या. आता या स्कॉलरशिपचे उद्दिष्ट काय आहेत NMMS नावाच्या परीक्षेचे? तर या उद्दिष्ट आहेत. पहिलं उद्दिष्ट काय आहे? इयत्ता 8वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान हुशार विद्यार्थ्यांना शोध घेऊन बुद्धिवान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने आर्थिक सहाय्य करणे. जे विद्यार्थी आठवीच्या अखेर ह्याची परीक्षा होती. याची परीक्षा डिसेंबर महिन्यात होत असते. डिसेंबर शेवटच्या वर्षाच्या शेवटच्या महिन्यामध्ये. आणि जे हुशार विद्यार्थी आहेत, बुद्धिमान विद्यार्थी आहेत, ह्या जे परीक्षेमधून समोर येणार आहेत, त्यांना चांगलं शिक्षण मिळण्यासाठी आर्थिक सहाय्य केले जाईल. आर्थिक सहाय्य केले जाईल. हे पहिलं उद्दिष्ट या परीक्षेचं ही आहे. नंबर 2,
विद्यार्थ्याचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे म्हणजे 9वी ते 12वी पर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत करणे. म्हणजेच काय? तुम्हाला शिष्यवृत्ती प्राप्त झाल्यानंतर NMS ची तुम्ही 8वीला असताल, जेव्हा तुम्ही 9वीला असाल त्यावेळेस पहिल्यांदा तुम्हाला 12,000 रुपये मिळतील आणि ते 12वी पर्यंत चालू राहतील. म्हणजे 9वी, 10वी, 11वी, 12वी 4 वर्ष ही तुम्हाला शिष्यवृत्ती 12,000 शिष्यवृत्ती मिळेल 48,000 रुपये. जर आपण थोडं व्यवस्थित कॅल्क्युलेशन केले तर ही 12,000 शिष्यवृत्ती आपल्या अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांसाठी म्हणजे ही पुरेशी 1 वर्षाचा खर्च करण्यासाठी. म्हणजे वह्या, पुस्तकं आणि तुमचा युनिफॉर्म ही सगळं जर आपण पाहिलं तर 12,000 रुपयात सहज होतोय तुमचा खर्च. हा खर्च म्हणजे तुम्ही अगदी 9वी पासून तुमच्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिलात जर ही शिष्यवृत्ती मिळाली तर. NMS ची ही शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर तुम्हाला स्वतःच्या पायावर उभा राहिल्यासारखं होईल. म्हणजेच काय? शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास दरमहा 1,000 रुपये मिळतात. दरमहा म्हणजे किती? महिन्याला 1,000 रुपये. म्हणजे वार्षिक किती? 12,000 रुपये शिष्यवृत्ती तुम्हाला मिळणार आहे. आता 7वी मध्ये ही अगोदर तुम्हाला परीक्षेला बसायचं असेल तर 7वीला तुम्हाला 55% पेक्षा जास्त गुण घेणं अपेक्षित आहे. जर तुम्हाला 7वी मध्ये 50 गुण असतील, 52 असतील, 53 असतील तर तुम्हाला बसता येणार नाही. तर 7वीला तुम्हाला 55%च लागतील. त्याच वेळी तुम्हाला 8वी साठी हा NMS चा फॉर्म भरता येईल. ह्याची आपण एक सुरुवातीला थोडी माहिती घेतली. आता आपण परीक्षेची जी तयारी करायला लागलेलो आहोत, NMS नावाची अत्यंत महत्वाची परीक्षा आहे. तर साधारण या परीक्षेचे आवेदन पत्र किंवा फॉर्म हे जुलै महिन्यात भरले जातात. आता जून सुरू झालेला आहे. 16 तारखेपासून तुमची शाळा सुरू होणार आहे. परंतु जून महिन्यात नाही तर पुढच्या जुलै महिन्यात हे जे फॉर्म सुटतात. ऑनलाईन फॉर्म भरायचे असतात. शाळा तुमची ही फॉर्म भरून घेईल आणि ह्याची फॉर्मची फीस मला वाटतं शाळेमध्ये 150 ते 200च्या दरम्यान घेतली जाईल. तर हे जे फॉर्म हे जुलै महिन्यात भरले जातात. तर परीक्षा हे डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या 15 घेतली जाते. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या 15 म्हणजे आता मागच्या वर्षी ही परीक्षा केव्हा झाली होती? 22 डिसेंबर 2024 रोजी परीक्षा झाली होती. म्हणजे शेवटच्या आठवड्यामध्ये जवळपास. ही मागच्या वर्षीची परीक्षेची डेट आहे 22 डिसेंबर 2024. म्हणजे जुलै महिन्यात या परीक्षेचा फॉर्म भरला जाईल. तर परीक्षा ही डिसेंबर महिन्यात घेतली जाईल. म्हणजे जवळपास तुम्हाला जूनच्या 15-16 तारखेपासून आपण जर परीक्षेची तयारी सुरू केली तर जवळपास तुम्हाला 6 महिने ही परीक्षाच्या कालावधी मिळतो. 6 महिने म्हणजे जवळपास 180 दिवस. 180 दिवस तुम्हाला परीक्षेची तयारी करून घेतल्यासाठी दिली जाईल. आता ही परीक्षा जिल्हा परिषद शाळा, अनुदानित शाळा याच शाळेतील विद्यार्थ्यांना, जी प्रायव्हेट शाळा आहेत इंग्लिश स्कूल, त्या शाळेतील या विद्यार्थ्यांना बसता येणार नाही या परीक्षेसाठी. जी शाळा अनुदानित आहेत, शासनाच्या आहेत आणि जिल्हा परिषद शाळा आहेत, या शाळेतील विद्यार्थ्यांनाच या परीक्षेला बसता येईल. आता आरक्षण आणि शिष्यवृत्ती संख्या. अखिल भारतीय पातळीवर NMS शिष्यवृत्तीची संख्या 1,00,000 इतकी आहे. अखिल भारतीय म्हणजे ही परीक्षा लक्षात घ्या केंद्र सरकार घेतलं जाते. केंद्र सरकार घेत. ही मूळ शिष्यवृत्ती योजना ही आहे केंद्र सरकारची आणि केंद्र सरकार आपल्या भारतामध्ये
जवळपास 1 लाख विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देत आहे. 1 लाख विद्यार्थ्यांना. आणि महाराष्ट्रामध्ये किती ही संख्या आहे? किती विद्यार्थ्यांना दिली जाते? 11,682 इतक्या कोटा निश्चित करून दिलेला आहे. तर हे तुम्हाला सर्वांना समजत आहे, कळत आहे. महाराष्ट्रासाठी जवळपास 11,600 म्हणजे जवळपास 11,500 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती 12,000 दरवर्षी दिली जाते. जवळपास 4 वर्षासाठी 48,000 रुपये. कोट्यानुसार व राज्याच्या संवर्ग निहाय आरक्षणानुसार गुणवत्तेच्या आधारे जिल्हानिहाय संवर्गनिहाय विद्यार्थ्याची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते. म्हणजे महाराष्ट्रासाठी 11,682 आहे. हा, पण जिल्हानिहाय जर बैठली तर जिल्हानिहाय जवळपास प्रत्येक जिल्ह्याला 300 ते 350 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती अंदाजे 300 ते 350च्या दरम्यान प्रत्येक जिल्ह्याला कोटा दिलेला आहे. त्या विद्यार्थ्यांना ही आपली शिष्यवृत्ती दिली जाते. लक्षात घ्या, ही सर्वात फार महत्वाची गोष्ट ही. म्हणजे आपल्याला या विद्यार्थ्यामध्ये आपली गुणवत्ता गुणवत्ता सिद्ध करायची. हा, आणि या गुणवत्तेनुसार आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अचीव करायच्या आहेत किंवा मिळवायच्या आहेत. आता ह्या परीक्षा आहे एनएफएसची. पण ही परीक्षा कशी घेतली जाते? या परीक्षेचं मूल्यमापन कसं केलं जातंय हे आपण थोडक्यात बघायचा प्रयत्न करू. सर्वांना व्यवस्थित समजत आहे? हं? आपण सर्वांना व्यवस्थित भविष्यामध्ये जो क्लास होईल आपला, तो क्लासमध्ये सुद्धा आपण अत्यंत व्यवस्थित प्रत्येकाला समजल अशा पद्धतीनेच आपण व्यवस्थित पुढे जाणार आहोत. परीक्षेचं मूल्यमापन, कारण की लक्षात घ्या, आपल्याला परीक्षेची तयारी करायची, पण परीक्षा काय आहे, कशी आहे, परीक्षा कशी घेतली जाते, हं? किती जणांना घेतली जाते जिल्ह्यामध्ये, ह्याच्या प्रत्येक गोष्टीचं आपल्याला ज्ञान माहित पाहिजे, नॉलेज पाहिजे. तर आता परीक्षेचं मूल्यमापन कसं केलं जातं? विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या उत्तरपत्रिकांची तपासणी संगणकामार्फत केली जाते. लक्षात घ्या, कॉम्प्युटर तर्फे, मॅन्युअली केली जात नाही. कुणाही हातानं एखादा व्यक्ती तपासत नाही. तर ही सगळी उत्तरपत्रिकेची तपासणी OMR पद्धतीने केली जाते. म्हणजे काय? ही OMR हे कॉम्प्युटर तपासते, लक्षात घ्या. आणि त्यामुळं एखाद्या व्यक्तीकडून चूक होण्याची शक्यता अजिबात नाही. आणि जी काही परीक्षा होते त्या परीक्षेची उत्तर सूची, ते झेरॉक्स कॉपी लगेच आपल्याला दिली जाते, लगेच. म्हणजे परीक्षा झाल्या झाल्याच तुम्ही कोणत्या उत्तराला उत्तर दिलेले आहेत त्याचे पूर्ण उत्तर सूची तुम्हाला तिथंच, जी काय सोडवलेली आहे तिथं त्या उत्तरपत्रिका म्हणजे हॉल सोडताना तुम्हाला दिली जाते. त्यामुळे तुम्हाला 1 ते 2च दिवसात कळतं की आपल्याला किती गुण मिळालेले आहेत. आता उत्तरपत्रिकेचे मूल्यमापन करताना वजा गुण किंवा निगेटिव्ह मार्क सिस्टीम पद्धतीचा अवलंब केला जात नाही. आता लक्षात घ्या, निगेटिव्ह मार्क सिस्टीम म्हणजे काय? बँकिंगच्या ज्या परीक्षा असतात, बँक किंवा अनेक परीक्षा आहेत ज्याच्यामध्ये जर तुमचं एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकलं तर तुमचा जवळपास पाऊण मार्क कमी केला जातो. पाऊण मार्क म्हणजे किती? समजा एका प्रश्नाला 1 मार्क असतो, एका प्रश्नाला 1 गुण असतो, 2 प्रश्नाला 2 गुण, 3 प्रश्नाला 4 गुण, आणि आता 4 प्रश्नाला 4 गुण मिळाले तुम्हाला. 4 प्रश्न सोडवले तुम्ही आणि 4ही प्रश्न बरोबर आले तर तुम्हाला 4 गुण मिळणार. ठीक आहे. पण तुम्ही एक प्रश्न चूक केला ह्याच्यातला, एक प्रश्न, तर एक प्रश्न चूक केल्यानंतर तुमचं 0.25 मार्क कमी केले जातात. 0.25 म्हणजे किती?
ह्यातलं 0.25 कमी केल्यानंतर किती होतात? 3.75 गुण होतील तुम्हाला. 3.75 म्हणजे 4 प्रश्न योग्य सोडवले तुम्ही, 4 गुण मिळाले. पण एक प्रश्न तुम्ही चुकीचा सोडवला गेला, तर तुमच्या योग्य पडलेल्या गुणातून सुद्धा 0.25 कमी केले जातात. ह्याला म्हणायचं निगेटिव्ह मार्क सिस्टीम. या निगेटिव्ह मार्क सिस्टीमचा किंवा वजा गुण पद्धतीचा या परीक्षेमध्ये वापर केला जात नाही, अवलंब केला जात नाही. त्यामुळं घाबरायची काही गरज नाही. आता परीक्षेचे विषय कोणते आहेत? अ? किती पेपर आहेत? ह्याची आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करू. आतापर्यंत व्यवस्थित सर्वांना समजलेलं आहे? ओके. परीक्षेचा आता 2 पेपर आहेत आपल्या समोर. 2 पेपर कोणते आहेत? त्यातला पहिला पेपर आहे मॅथ. मॅथ म्हणजे काय? मेंटल ॲबिलिटी टेस्ट. मेंटल ॲबिलिटी टेस्ट, बौद्धिक क्षमता चाचणी. आता बौद्धिक क्षमता चाचणी म्हणजे काय? तर ह्या तुमच्यामध्ये तुमची विचार करण्याची क्षमता तपासली जाते. तुम्हाला किती आठवणीत राहतंय, तुमची एकाग्रता किती आहे, ह्या सगळ्या गोष्टीची म्हणजे बारीक सारीक गोष्टीची तुमची या परीक्षेमध्ये असे प्रश्न असतात, ज्या प्रश्नामधून तुम्हाला तुमची बुद्धीचा कस लागतो. हं? त्यामध्ये वेगवेगळ्या आकृत्या असतात, वर्ग असतात, वर्गमूळ असतात, घन असतात, घनमूळ असतात, अक्षर मालिका असतात, ABCDEFG. हं? नंतर फासा असतो, कॅलेंडर असतंय. असे फार म्हणजे वेगवेगळे पद्धतीचे प्रश्न असतात. ते आपण व्यवस्थित सोडवणारच आहोत. अत्यंत सोप्या पद्धतीनं आपण सोडवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. ही मानसशास्त्रीय चाचणी असून मॅट हा पेपर जो आहे, तो कसा आहे? ही मानसशास्त्रीय चाचणी असून त्यामध्ये कार्यकारण भाव, विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पनावर आधारित 90 बहुपर्यायी MCQ वस्तुनिष्ठ प्रश्न असतात. 90 बहुपर्यायी. आता ह्याच्यात कार्यकारण भाव म्हणजे कारण काय आहे? कोणत्याही प्रश्नाला कारण काय आहे? विश्लेषण असतं. संकलन आहे. आता ह्याच्यात किती प्रश्न असतात? 90 प्रश्न असतात. आणि बहुपर्यायी. बहुपर्याय म्हणजे काय? 4 पर्याय प्रत्येक प्रश्नाला दिले जातात. आणि वस्तुनिष्ठ प्रश्न असतात. वस्तुनिष्ठ म्हणजे काय? एक प्रश्न विचारला जातो, त्याला 4 पर्याय असतात. त्या 4 पैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा असतो. ओके. तर हा पहिला पेपर आहे आपला मॅथ, 90 मार्काचा आणि 90 मिनिटाचा. त्याला 4 पर्याय असणार आहेत. आणि आता ह्यानंतर आहे दुसरा पेपर. दुसरा पेपर काय आहे? तर सॅट नावाचा. आतापर्यंत कुणाला काय अडचण असेल विचारू शकतात. आतापर्यंत कुणाला काही अडचण समजलं नाही, एखादा प्रश्न विचारायचा आहे. आता ह्याच्यानंतर आपल्या प्रत्येक तासाला तुम्ही अ, एक रजिस्टर घेऊन बसा. सध्या डेमो क्लास चालू आहेत. एकच रजिस्टर करा. तुम्हाला किती अभ्यास करायचा आहे, कोणता अभ्यास करायचा आहे, त्यासाठी किती रजिस्टर घ्यावे लागतील, त्याचं तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन केलं जाईल लवकरच. हा डेमो क्लास आहे. आपण या डेमो क्लासमध्ये परीक्षेचं स्वरूप समजून घ्यायला लागलो आहोत. आता मॅथ नावाचा पहिला पेपर आपण काय असतो हे विस्तारानं पाहिलेलं आहे. 90 मार्काचा असतो. दुसरा पेपर असतो शालेय क्षमता चाचणी. म्हणजेच काय? सॅट, स्कॉलेस्टिक ऍप्टिट्यूड टेस्ट. स्कॉलेस्टिक ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणजे शालेय क्षमता चाचणी. आता
हा दुसरा पेपर आहे आपला. हम्म दुसऱ्या पेपरमध्ये सामान्यतः इयत्ता 7वी व 8वीच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे. म्हणजे 7वी म्हणजे काय, घाबरून जायची काही गरज नाही. आपण 7वीचं सुद्धा थोडं थोडं कसा अभ्यास करायचा हे तुम्हाला लवकरच सांगितलं जाईल. 7वीचं म्हणजे काय, 7वीचं तुम्हाला एकूण 90 जर प्रश्न असतील तर 90 पैकी 5, 7, 8 प्रश्न हे 7वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहेत. मग गणित असेल, विज्ञान असेल किंवा इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र असेल. आणि 8वीच जवळपास 95% अभ्यासक्रम हा 8वीच्या 8वी या वर्गाच्या अभ्यासक्रमावर आधारित असतो. आणि आपण ह्याची व्यवस्थित तयारी करून घेऊ, त्याची काळजी करू नका. आता सामान्य विज्ञान, आता हा 60 पेपर मध्ये पहिला पेपर असतो सामान्य विज्ञान, म्हणजे सायन्स. म्हणजे काय, सायन्सवर किती असतात गुण, 35 गुण असतात. सायन्सला 35 गुण. नंतर समाजशास्त्र म्हणजे इबुणा, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, तर त्याच्यावर असतात 35 गुण. आता लक्षात घ्या, जर आपण चांगला अभ्यास केला तर आपल्याला हे अत्यंत सोपा भाग आहे पुस्तकातला, अत्यंत सोपा भाग. म्हणजे सामान्य विज्ञानमध्ये तुम्हाला 35 गुण एकूण प्रश्न विचार झाले, तर आपल्याला 25 ते 30 प्रश्न ह्याचे उत्तर यायला पाहिजेत. येतातच. आपण या पद्धतीने भरपूर प्रश्नाची तयारी करून घेऊ, अभ्यास करून घेऊ तुमचा, आणि त्या पद्धतीने आपण शिकू सुद्धा. तर आपल्याला ह्याच्यामध्ये कमीत कमी 25 ते 30 मार्क मिळायलाच पाहिजे. कमीत कमी 35 पैकी 25 ते 30 विज्ञानमध्ये, सायन्समध्ये. तर समाजशास्त्र किंवा इबुणा, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र ह्याच्यामध्ये जवळपास 35 गुण तुम्हाला विचारले जातात. आता ह्याच्यात तर इबुणा, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र तर सोपा भाग असतो. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 30 गुण तर मिळायलाच पाहिजेत. मिळतात, काळजी करू नका. तर चांगला अभ्यास केला तुम्ही, आम्ही सांगितलेला व्यवस्थित पाठ केले, तर सुपर 30 बॅच मध्ये 30 पैकी 30 विद्यार्थी आपल्याला NMS शिष्यवृत्तीसाठी पात्र करायचे. तर सर्वांनी ह्याची साठी पूर्ण तयारीला आतापासून लागायचं आहे. हं? गणित, आता गणित हे 20 मार्काला असतं. गणित 90 पैकी 20 गुणाला. ह्याचे सुद्धा तुम्हाला 15 गुण, 12 ते 15 गुण मिळायला काहीच हरकत नाही. तुमचे जाऊ शकत नाहीत. तर अशा पद्धतीने सॅट हा दुसरा पेपर हा एकूण 90 गुणाला असतो. त्यातलं सायन्स 35 गुण, इबुना 35 गुण, गणित 20 गुण, म्हणजे 90 प्रश्न असतात, 90 गुण असतात. म्हणजे सॅट आणि मॅट मध्ये 90 आणि 90 180 गुण आपल्याला मिळवावे. आपल्या 180 प्रश्न असतात, 180 गुण असतात. 90 आणि 90 180. आता उपविषयावर गुणांची विभागणी आपण आता बघायचा प्रयत्न करू. समाजशास्त्र, समाजशास्त्र 35 गुण. आताच आपण पाहिलं होतं. इबुना 35 गुणाला आहे. तर ह्या 35 पैकी इतिहासावर किती प्रश्न विचारले जातात? इतिहासावर 15 प्रश्न. भूगोलवर 15 प्रश्न, 15 गुण असतात, 15 प्रश्न असतात. आणि नागरिकशास्त्राला 5 प्रश्न असतात, 5 गुण असतात. तर अशा पद्धतीनं समाजशास्त्र किंवा इबुनावर एकूण 35 प्रश्न असतात. आणि हा अत्यंत सोपा भाग समजला जातो, अत्यंत सोपा. आता ह्याचं माध्यम कोणतं असतं? परीक्षा ही मराठी
आणि इंग्रजी दोन्ही माध्यमामध्ये घेतली जाते. कारण की कोणती परीक्षा घ्या, मराठी माध्यमाची परीक्षा घ्या किंवा इंग्रजी माध्यमाची, तुम्हाला एकच पेपर असतो ज्याच्यात प्रत्येक प्रश्न मराठीत बी असतो, इंग्रजीत बी असतो. प्रत्येक प्रश्न हा मराठीत सुद्धा असतो आणि इंग्रजीत सुद्धा असतो. आणि ही माध्यम दोन्ही असतात. त्यामुळं ज्यांचं सेमी इंग्लिश आहे, मराठीची अडचण येत असेल, त्यांनी त्यांना उपलब्ध असते, ती कंपल्सरीच भाग असतो. मराठी आणि इंग्रजीमध्ये दोन्ही माध्यमामध्ये ही परीक्षा घेतली जाते. त्यामुळं आपल्याला काही अडचण येणार नाही. आता ह्या 180 पैकी आपल्याला किती गुण लागतात, तर आपण ह्याचा थोडा अभ्यास करू, वाचू, समजण्याचा प्रयत्न करूत. सदर परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून विद्यार्थ्यासाठी पात्रता गुण 40% मुळे असतात. म्हणजे 180 पैकी 40% गुण घेणं आवश्यक असतात. आता 180 पैकी 40% गुण म्हणजे किती होतात? 72. 180 पैकी 72 गुण आपल्याला मिळणं म्हणजे उत्तीर्ण होण्यासाठी लागतात. लक्षात घ्या. 180 पैकी 72 गुण पात्रता गुण म्हणजे काय? उत्तीर्ण होतो. जर तुम्हाला 180 पैकी जर 72, 73, 74 पडले, तर तुम्ही या परीक्षेला उत्तीर्ण झालात. पात्र नाही. शिष्यवृत्ती साठी पात्र नाही. ती त्यासाठी मेरिट असतो. त्या मेरिट मध्ये आपण येणं अपेक्षित आहे. हं? तर एस-सी, एस-टी व दिव्यांग जे आहेत, दिव्यांग म्हणजे अपंग विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण 40% गुण नसतात, 32% गुण असतात. आता 180 पैकी 32% गुण म्हणजे किती? 58 गुण. 58 गुण आहेत. हम्म. एस-सी, एस-टी आणि दिव्यांगासाठी 32% म्हणजे तुम्हाला 180 पैकी 58 गुण मिळणं अपेक्षित आहे उत्तीर्ण होण्यासाठी. शिष्यवृत्ती पात्र होण्यासाठी नाही. त्यासाठी वेगळी मेरिट असतो. ते सुद्धा आपण पुढं हळूहळू बघणार आहोत. 180 पैकी 72 आणि 180 पैकी 58 गुण हे उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला लागत असतात. 8वी NMS शिष्यवृत्ती पात्र झाल्यास तुम्हाला दरवर्षी 12,000 शिष्यवृत्ती मिळते. 4 वर्षासाठी ही शिष्यवृत्ती 48,000 रुपये आहे. फार मोठी रक्कम आहे 4 वर्षासाठी. 9वी, 10वी, 11वी, 12वी 4 वर्ष हे तुम्हाला शिष्यवृत्ती मिळते. तुमचं ह्याच्यामध्ये तुमचे पुस्तकं, वह्या, गणवेश, युनिफॉर्म हे सर्व तुम्हाला मिळतंय, दिलं जातंय. म्हणजे ह्या 12,000च्या रकमेमधून आपल्याला हे सहज विकत घेता येते. म्हणजे जेणेकरून आपल्या वडिलांवरलं अवलंबित्व आता कमी होणार आहे. जर तुम्ही या परीक्षेला, शिष्यवृत्ती परीक्षेला पात्र झालात, तर आतापासून तुम्ही स्वतःच्या पायावर उभा राहायला लागलात. लक्षात घ्या. फार महत्वाची गोष्ट आहे. अभिमानाची गोष्ट असते. कारण की एखादी तुम्ही हुशार आहेत, परंतु हुशारी एखाद्या परीक्षेमधून सिद्ध होणं ही महत्वाचं असतं. आणि जेव्हा सिद्ध होतं, त्यावेळेस वर्गामध्ये असतील, समाजामध्ये असतील, आपल्या गल्लीमध्ये असतील, आपल्या गावामध्ये असेल, आपल्या वडिलांचं सुद्धा म्हणजे फार मोठी इमेज वाढत असते. चांगलं समजलं जातं. लक्षात घ्या. आणि जर तुम्ही या शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झालात, तर तुमचं नाव पूर्ण शाळेत, तुमच्या गावामध्ये प्रसिद्ध होतं. प्रत्येकाला माहीत होतं. लक्षात घ्या. आता आपण किती गुण शिष्यवृत्तीसाठी घ्यावे लागतील, हे आपण ह्याचा एक अभ्यास करूत आपण. ओबीसी, एस-सी, एस-टी, एन-टी, व्ही-जे-एन-टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 180 पैकी अर्धे गुण 90 जरी मिळाले, तर तुम्ही NMS शिष्यवृत्तीस पात्र होऊ शकता. म्हणजे
ओबीसी असताल, एससी असताल, एसटी असताल, एनटी असताल किंवा व्हीजीएनटी एनटी प्रवर्गातील असताल, तुम्हाला 180 पैकी अर्धे गुण जर मिळाले, अर्धे मॅट आणि सॅट मध्ये मिळून अर्धे, अर्धे म्हणजे 180च्या निम्मे किती होतात? अर्धे गुण 90 होतात. तरी तुम्ही एनएमएस शिष्यवृत्तीसाठी पात्र होणार आहात. काहीच तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही. हे 90 गुण आपल्याला कसे मिळवायचे? किंवा 90 ही फार कमी झाले. आपल्या 100, 110 पेक्षा जास्त गुण प्रत्येकाला पडले पाहिजेत. 110 गुण. हं? त्या पद्धतीने आपण अभ्यास घेणार आहोत. ही तर कमीत कमी मिनिमम सांगितले, किमान सांगितले, किमान. किमान तुम्हाला 90 जरी मिळाले 180 पैकी, तर तुम्ही शिष्यवृत्तीसाठी पात्र होणार आहेत. तुम्हाला कुणीच ही शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी अडवू शकत नाही. हे झालं ओबीसी, एससी, एसटी, एनटी, व्हीजेएनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी. हम्म? आता दुसरं आहे, जे विद्यार्थी मराठा प्रवर्गातील असतील, त्यांना ते ओपन मध्ये असल्यामुळे 110 गुण लागतील. 110 पेक्षा जास्त गुण लागू शकतात. त्यांचा कट ऑफ पॉइंट आतापर्यंत जर पाहिला आपण, तर जास्त गुण घ्यावे लागतील 110 पैकी. पण ही झाली एनएमएससी शिष्यवृत्तीसाठी 110. परंतु याच आठवीची एनएमएससी परीक्षा दिली तुम्ही आणि मराठा प्रवर्गातील विद्यार्थ्याला तुम्ही उत्तीर्ण जरी झालात, 72 गुण जरी मिळाले, तर तुम्हाला सारथी शिष्य संस्थेकडून 9,600 रुपये शिष्यवृत्ती मिळते. किती? 9,600 रुपये सारथी संस्थेकडून. हीच परीक्षा पास जरी झालात, हीच उत्तीर्ण झालात, तुम्हाला 180 पैकी 72 जर गुण मिळाले, तर तुम्हाला सारथी संस्थेकडून प्रतिवर्षी 9,600 रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. प्रतिवर्षी, प्रत्येक वर्षी 4 वर्ष मिळणार. किती मिळणार तुम्हाला? 38,400 रुपये शिष्यवृत्ती ही मराठा प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळण्याची सोय ह्याच्यामध्ये केलेली आहे. तर पहिल्यांदा मराठा प्रवर्गातील विद्यार्थी हा ओपन मध्ये असल्यामुळे 110 गुण लागतील. एनएमएससी 12,000 शिष्यवृत्ती मिळण्यासाठी 110 पेक्षा जास्त गुण. पण जर तुम्ही 110 पेक्षा गुण कमी पडले, तर निराश व्हायची काही गरज नाही. का? कारण की सारथी संस्थेकडून तुम्हाला उत्तीर्ण जरी झालात, 72 गुण मिळाले फक्त 180 पैकी, तरी तुम्हाला 9,600 रुपये प्रतिवर्षी शिष्यवृत्ती मिळणार आहे. आणि जवळपास 4 वर्ष तुम्हाला 38,400 रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्यामुळं ही शिष्यवृत्ती मिळणं प्रत्येकाला फार सोपं आहे. ही परीक्षा फार कमी विद्यार्थ्यांना माहित आहे, कमी शाळांना माहित आहे, कमी पालकांना माहित आहे. अगदी शिक्षकांना सुद्धा या परीक्षेचं आपल्या या आठवीच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे, ह्याचं बऱ्याच वेळा ही माहिती नसते. आता हा पेपर 1 आहे. मॅट 90 मिनिट असणार आहेत, 90 प्रश्न असणार आहेत, 90 मिनिट. सॅट दुसरा पेपर 90 प्रश्न, 90 मिनिट, म्हणजे जवळपास एकूण 180 गुण या एकूण परीक्षेमध्ये असणार आहेत. आतापर्यंत सर्वांना क्लिअर झालेलं आहे. मी मुद्दामून दमानं पण वेगानं शिकवायला लागलोय, जास्त थांबाय नाही. आतापर्यंत सर्वांना समजलंय? तुम्ही चॅट बॉक्स मध्ये ह्याच्याबद्दल सांगू शकता. चॅट बॉक्स तुमच्या समोर आहे, CHAT. जर तुम्हाला काही मनात प्रश्न असतील तर विचारू शकतात. आता या परीक्षेचा आपण फक्त पैशासाठी अभ्यास करायचा आहे का? अजिबात नाही. शिष्यवृत्ती ही गोष्ट आहेच आहे, महत्वाचीच आहे. पैसा हा जीवनामध्ये महत्वाचाच असतो. कारण की एकही रुपया कुणीही व्यक्ती म्हणजे मागितलं तर देत नाही. आपल्याला काहीतरी 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 गोष्ट करावं लागते.
त्याशिवाय तुम्हाला 1 रुपया, 10 रुपये, 100 रुपये कुणी देत नसतं. इथं तर तुम्हाला 48,000 रुपये शासनाची शिष्यवृत्ती मिळणार आहे. तर तुम्हाला तुमची हुशारी सिद्ध करावं लागते आणि सिद्ध करणं सोपं आहे. आपला क्लास आपला क्लास ही शिष्यवृत्ती मिळवणं सोपं करणार आहे. काही अडचण येणार नाही. या परीक्षेचा भविष्यातील स्पर्धा परीक्षा देताना नक्कीच फायदा होणार आहे. भविष्यातील स्पर्धा परीक्षा कोणत्या आहेत? तर या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता, गणित, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि विज्ञान या 8वी पर्यंतच अभ्यासक्रमावर विचारले जातात. सर्व परीक्षेमध्ये तुमचे भाऊ असेल, बहीण असेल किंवा कोणी नातेवाईक असेल, त्यांना जे मोठे आहेत त्यांना विचारा की जी एमपीएससी आहे, यूपीएससी आहे, पोलीस भरती आहे किंवा वर्ग क च्या क्लास 3 च्या सगळ्या नोकऱ्या आहेत किंवा टेट शिक्षक होण्यासाठी जी टेट परीक्षा असते, या सर्व परीक्षेचा पाया हा एनएमएसची 8वी परीक्षा आहे. सर कुणालाही विचारा तुम्ही की तुम्हाला एमपीएससी असेल, यूपीएससी असेल, पोलीस भरती असेल किंवा क्लास 3 च्या वर्ग क म्हणजे काय क्लास 3 आणि टेट परीक्षा असेल, या सर्व परीक्षेमध्ये अभ्यासक्रम काय आहे विचारून घ्या तुम्ही. हा तर तुम्हाला सगळेजण काय सांगणार आहे? बुद्धिमत्ता खूप आम्हाला अवघड जाते बाबा. हम्म तर बुद्धिमत्ता अवघड जात नाही. तुम्हाला तुम्ही या क्लासच्या शेवटच्या दिवशी म्हणणार 100% बुद्धिमत्ता सोपा भाग असतो. गणित सगळेजण म्हणणार गणित असतो. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र असतं, विज्ञान असतं. तर तुम्ही आता एमपीएससी ची तयारी, यूपीएससी ची तयारी, पोलीस भरतीची तयारी तुम्ही 8वीला गेल्यापासून करायला आलेला आहात. 8वीला गेल्यापासून. त्यामुळं तुम्ही सर्वांनी या मानसिकतेतून अभ्यास करणं आवश्यक आहे. तुम्हाला शिष्यवृत्ती मिळेलच, पण काही क्षणासाठी गृहीत धरा. समजा नाही मिळाली, तर हा केलेला प्रत्येक अभ्यास तुमचा वाया जाणार नाही. तुम्ही या परीक्षेची तयारी करायला लागलेला आहात आणि फार महत्वाचं आहे. त्या सर्व परीक्षेचा पाया हा आपली एनएमएसची परीक्षा असेल. त्यामुळे ह्या परीक्षेच्या तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. सर्वांना तुम्हाला आता या भविष्य काळामध्ये तुम्हाला अ, स्पर्धा परीक्षेला तोंड द्यायचा आहे आणि त्याची तयारी तुम्ही आतापासून करायला लागले आहेत. तर त्यामुळं सर्वांची सर्वांना अभिनंदन, सर्वांना बेस्ट ऑफ लक. या सर्व कारणामुळे इयत्ता 8वीतील सर्व विद्यार्थ्यांनी एनएमएस या शिष्यवृत्तीमध्ये बसावेच. जे विद्यार्थी 8वीला आहेत आणि जे अप्रगत मध्ये येत नाहीत, जे रेग्युलर मुलं शाळा करतात, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार येतो, ज्यांचा जी मिनिमम लेवलला आहेत, ज्यांना बेरीज येते, वजाबाकी येते, गुणाकार येतो, भागाकार येतो, हा ज्यांना 10 पर्यंत, 12 पर्यंत, 15 पर्यंत पाडे येतात, ज्यांना वाचता येतं, लिहिता येतं, त्या प्रत्येक 8वीच्या विद्यार्थ्यांनी या एनएमएसच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बसायचे आहेत आणि खूणगाठ बांधायची की आपल्याला ह्याच परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हायचंय, शिष्यवृत्तीसाठी पात्र व्हायचंय. आपल्याला जिल्ह्याच्या यादीत यायचंय. आपलं नाव, आपल्या शाळेचं नाव, आपल्या वडिलाचं नाव आपल्याला उज्ज्वल करायचंय. आपल्या वडिलाची कॉलर टाईट झाली पाहिजे. आपलं फोटो असलेलं बॅनर आपल्या गावामध्ये लागलं पाहिजे. ही जर आपलं स्वप्न असेल, तर सर्वांनी हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आतापासून तयारीला लागायचं आहे. आता आमचा क्लास ह्याची संपूर्ण तयारी करून घेईल, लक्षात घ्या. हम्म ह्या जी एनएमएसचा अभ्यास आहे, शिष्यवृत्ती आहे, त्याचा पेपर 1 आणि पेपर 2 ह्याची पूर्ण तयारी आमचा क्लास तुमची तयारी करून घेणार आहे. तर सर्वांना या परीक्षेच्या तयारीसाठी मी सचिन सर तुम्हाला बेस्ट ऑफ लक देत आहे. आता हे एक शेवटचा भाग राहिलेला आहे. तर
या परीक्षेला या परीक्षेचा कट ऑफ पॉइंट्स तुम्ही समजा लातूर मधले आहेत. हं? तुम्ही लातूर मधले आहेत किंवा पुण्यामधले आहेत किंवा आमच्या जालना जिल्ह्यातले आहेत, तर तुम्हाला अंदाजे गुण कळण्यासाठी मी एक छोटा चार्ट, आता जी काही परीक्षा झाल्या होत्या आणि जिल्हा वाईज जिल्हानिहाय याची मेरिट लिस्ट लागत असते जिल्हानिहाय. हा, आता लातूर जिल्हा आहे. लातूर जिल्ह्यातला कट ऑफ पॉइंट्स म्हणजे किती गुण होते, तर जनरल साठी 126 विद्यार्थ्याची निवड झाली होती. जनरल कॅटेगरी ओपन मधून. ओपन. आणि किती कमीत कमी गुण विद्यार्थ्यांना लागले होते, 99 गुण. 99 जर गुण लातूर जिल्ह्यात असतील ओपन मधल्या विद्यार्थ्याला, 99 किंवा 100 किंवा 101, 102, 104 ह्याच्या 99 पेक्षा जास्त गुण असतील, तुम्ही एनएमएसच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र होणार. फक्त 99. कारण की मागच्या वर्षीचा पेपर बऱ्यापैकी काठिण्य पातळी जास्त होती. अवघड पेपर होता तो. त्यामुळं मेरिट त्याचं कमी आलं होतं. आता एससी जर कॅटेगरीतून असताल तर तुम्हाला 84 गुण जरी पडले, 84 आणि 84 पेक्षा जास्त गुण, तर तुम्हाला या शिष्यवृत्तीसाठी पात्र झाला असतात. आणि एससीच्या किती सीट आहेत किंवा किती विद्यार्थी निवडले जातात? 41 विद्यार्थी. एसटी एसटी कॅटेगरीतून तुम्ही असताल तर तुम्हाला 180 पैकी फक्त 80 जरी गुण मिळाले, 81, 82, 83, तरी तुम्ही या परीक्षेला पात्र होणार आहेत. 80, 81, 82, 83, 84. आणि एसटी ला किती विद्यार्थी निवडले जातात? 19 विद्यार्थी निवडले जातात. व्हीजेएनटी तुम्हाला 81 गुण मिळाले, 81, 82, 83, तरी तुम्ही पात्र होणार आहेत. व्हीजेएनटी साठी 10 जागा असतात. एनटी ब 84 गुण, 84 पेक्षा जास्त गुण असतील तर तुम्ही या परीक्षेला या शिष्यवृत्तीसाठी पात्र होणार आहेत. आणि एनटी ब साठी 8 जागा आहेत. एनटीसी 93 किंवा 93 पेक्षा जास्त गुण लागतील तुम्हाला. ह्यासाठी 12 जागा आहेत. 12 विद्यार्थी निवडले जातात. लातूर जिल्ह्यातले फक्त सांगायला लागलोय मी. ओन्ली लातूर जिल्हा. एनटी ड 88. आपण लातूर जिल्हाच काय घेतो, कारण की शिक्षणाचा पॅटर्न लातूर जिल्हा म्हणतात. त्यामुळे लातूर जिल्ह्याशी आपण तुलना करायला लागलोय. लक्षात घ्या माझा हेतू. एनटी ड मध्ये 88 गुण जरी असतील, 88 पेक्षा जास्त गुण, तरी तुम्ही शिष्यवृत्तीसाठी पात्र होणार आहे. आणि 10 विद्यार्थी निवडले जातात. 10 विद्यार्थी. ओबीसी तुम्ही ओबीसी मध्ये असताल तर 86 गुण जरी मिळाले तुम्हाला, 86, 87, 88, 89, तरी तुम्ही शिष्यवृत्तीसाठी पात्र होणार. 86 किंवा 86 पेक्षा जास्त ओबीसी मध्ये असतात. ओबीसीला जागा किती आहेत? 61 जागा आहेत. ओपनला किती आहेत? 126. ओबीसी ना आहेत 61. आता ईडब्ल्यूएस, हा, ईडब्ल्यूएस मध्ये जर तुम्ही येत असताल विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या मागास, तर तुम्हाला 89 जरी गुण मिळाले, 89 गुण, तरी तुम्ही या शिष्यवृत्तीसाठी पात्र होणार आहेत. आणि 33 विद्यार्थी ह्याच्यामध्ये निवडले जातात. किती विद्यार्थी? 33 विद्यार्थी ह्याच्यामधून ईडब्ल्यूएस मधून त्यांना हे असतो. आता आपण लातूर जिल्हा पाहिला. आता आपण पुणे जिल्हा बघणार आहोत. पुणे जिल्हा. पुणे जिल्ह्याचं काय आहे? तर पुणे जिल्ह्यामध्ये कट ऑफ पॉइंट आणि सीट. आता जनरल किंवा ओपनला किती जागा आहेत तिथं? 301 जागा आहेत. किती विद्यार्थी निवडले जातात? 300 विद्यार्थी निवडले जातात. आणि तुम्ही जर पुणे जिल्ह्यातले विद्यार्थी असताल तर तुम्हाला 113 किंवा 113 पेक्षा जास्त मार्क लागतील जनरल कॅटेगरी मधून, ओपन मधून. किती? ओपन विद्यार्थी. एससी मध्ये जर असाल तुम्हाला तर 85 गुण लागतील, 85 पेक्षा जास्त गुण लागतील. तर एससी ला जागा आहेत
100. एससी च्या विद्यार्थ्यांना किती उपलब्ध जागा आहेत? 100. एसटी, एसटी म्हणजे किती? 78 किंवा 78 पेक्षा जास्त मार्क लागतील तुम्हाला. एसटी कॅटेगरी असेल. किती 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 सीट आहेत तुम्हाला? 54. विजय, विजय एनटी, तुम्हाला 87 गुण मिळाले तरी तुम्ही शिष्यवृत्तीसाठी पात्र होणार आहेत. आणि किती जागा आहेत? 29. एनटी ब 87, 87 किंवा 87 पेक्षा जास्त गुण असतील तर एनटी ब मधील असतील तर तुम्ही शिष्यवृत्तीसाठी पात्र होणार आहात. आणि 19 जागा असतात. एनटीसी, एनटीसी कॅटेगरीत असतात तर ते 98 गुण किंवा 98 पेक्षा जास्त गुण लागतील तुम्हाला. 28 जागा आहेत. एनटी ड 96 गुण किंवा 96 पेक्षा जास्त गुण लागतील. 23 जागा आहेत विद्यार्थ्या, 23च विद्यार्थ्याची निवड केली झाली आहे एनटी ड मधून. ओबीसी विद्यार्थी, जे ओबीसी प्रवर्गात आहेत त्यांना 93 किंवा 93 पेक्षा जास्त गुण लागतील. 146 जागा आहेत ओबीसींना. ईडब्ल्यूएस, जे विद्यार्थी ईडब्ल्यूएस मध्ये येतात त्यांना 99 किंवा 99 पेक्षा जास्त गुण लागतील. आणि 79 त्यांच्यासाठी, या विद्यार्थ्यासाठी जागा उपलब्ध आहेत. ही प्रत्येक कॅटेगरी वाईज तुम्हाला अत्यंत बारकाईने तुम्हाला सांगायचा मी प्रयत्न करत आहे. जालना, आता जालना जिल्हा जो आहे, आमचा जिल्हा जालना आहे, तर त्यात कट ऑफ पॉइंट किती आहे? 110 जनरल साठी. सीट किती उपलब्ध आहेत? 83. एससी साठी कट ऑफ किती मार्क आहेत? 99. 99 किंवा 99 पेक्षा जास्त गुण असतील तर तुम्ही सिलेक्शन होता. 27 जागा आहेत. एसटी 67 किंवा 67 पेक्षा जास्त गुण लागतील तुम्हाला. 14 जागा आहेत, फक्त 14. विजय एनटी 87 किंवा 87 पेक्षा जास्त गुण लागतील. किती जागा आहेत? 16 विद्यार्थ्यांना फक्त विजय एनटी मधून शिष्यवृत्ती दिली जाते आणि 87 पेक्षा जास्त गुण लागतील तुम्हाला. एनटी ब 100, 100 पेक्षा जास्त गुण लागतील. 5च जागा आहेत फक्त. एनटीसी 103, 13 जागा आहेत. एनटी ड 95, 95 गुण लागतील. 95 पेक्षा जास्त गुण लागतील. 8 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल. ओबीसी, ओबीसी ना काय? 99, 99 पेक्षा जास्त गुण लागतील. फक्त 40 जागा आहेत. ईडब्ल्यूएस 105, 105 किंवा 105 पेक्षा जास्त जागा लागतील. आणि 22 विद्यार्थ्याची निवड केली जाते. तर अशा पद्धतीने आज आपण परीक्षेचा कशा पद्धतीनं ही परीक्षा घेतली जाते, किती कोणते पेपर असतात, तर तुम्हाला काही चॅट बॉक्समध्ये विचारायचं असेल तर विचारू शकतात. काही अडचण असेल, कोणत्या तुमच्या मनात शंका असेल, प्रश्न असेल, तुम्ही विचारू शकतात. आपण 2 मिनिट अजून थांबूत, नंतर क्लास आजचा आपण लगेच थांबूत. उद्या आपण बुद्धिमत्तेचा एक एक टॉपिक घेणार आहोत डेमो लेक्चर मध्ये. तो सगळ्यांना फ्री असेल आणि तो पूर्ण फ्री असेल. आणि तुमच्या सर्व मित्र असतील, नातेवाईक असतील, वर्गातले मित्र असतील, मैत्रिणी असतील, त्यांना सर्वांना उद्याचा लेक्चर, अत्यंत महत्वाचं लेक्चर अटेंड करायला सांगा. त्यांना घेण्यास सांगा, उपलब्ध होण्यास सांगा. झूम ऍप ह्याच्यावर आपण हे लेक्चर घेत असतो. तुमच्या मनात काही शंका असतील तर चॅट बॉक्स मध्ये विचारू शकतात. तुमच्या झूमच्या खाली बॉक्स एक आहे, चॅट बॉक्स. त्या चॅट बॉक्सवर टाईप करून तुम्ही तुमच्या मनातले काही प्रश्न असतील विचारू शकतात. तुम्हाला कोणाला डाऊट असेल तर डाऊट असा शब्द टाका, तुमचं माईक चालू केलं जाईल. हँड रेस हा, करा, तुमचं माईक चालू केलं जाईल. चॅट कोणाला काय बॉक्स मध्ये, विचारायचं का? चॅट बॉक्स मध्ये हँड रेज करा किंवा डाऊट शब्द लिहा. तुमचा माईक ऑन केला जाईल. तुम्ही तोंडी सांगा तुमच्या मनात काही प्रश्न असतील,
शंका असतील, काहीही असेल तर तुम्ही विचारू शकतात. चॅट बॉक्समध्ये जाऊन डाऊट शब्द लिहा किंवा हँड रेज करा, हात वर करा तिथं, तर तुम्हाला तुमचा माईक मी ऑन करतो. चल आजचं रेकॉर्डिंग तर स्टॉप करूया.